हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडली कवलावृंद श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार गुरु मनोनी विशेषात्यादरू विवेकावरी। आज आषाढ शुद्ध पौर्णिमा आणि या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून संपूर्ण जगतामध्ये साजरी केली जाते आणि गुरूंना या दिवशी प्रत्येक साधकाने शिष्याने शरण जायचं असतं। मग सद्गुरूंनाच शरण का जायचं? बघा, मानवी जीवनामध्ये आपल्याला गुरु वेळोवेळी पावलोपावली भेटतो, पण गुरु आपल्याला ते भेटलेले गुरु हे भौतिक जगताशी निगडीत असतात, परंतु सद्गुरु आपली निज वस्तू दाखवून आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जातात। आणि जगद्गुरु हे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे 3 जगद्गुरु झालेले आहेत। एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आणि तिसरे आद्य शंकराचार्य। हे जगताचे 3 गुरु आहेत। तर गुरु आपल्याला घरात सुद्धा भेटतात की तुम्हाला काही कळतंय का, असं सहज बोलून जातात। आपल्या फक्त काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी ते गुरु आपल्याला असतात, परंतु सद्गुरु आपल्याला काय करतात तर आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जातात आणि जन्म आणि मृत्यूची जी काही आपल्या मागं एरझार लागलेली आहे ती एरझार थांबवण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरु तत्वामध्ये आहे। म्हणून सद्गुरूंनाच आपण शरण गेलं पाहिजे। आणि माऊली बघा या ठिकाणी सांगतात की मज हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी। प्रत्येक शिष्याने आपला विवेक हा जागृत ठेवला पाहिजे। आपला विवेक इतका जागृत ठेवला पाहिजे की आपल्याला फक्त सद्गुरूंचं स्मरण झालं पाहिजे। कारण सद्गुरु हे तत्व कसं आहे तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मेसी गुरु हे साक्षात देवाचा अवतार आहे। फक्त ते तुमच्या आमच्यासारखे अवतार घेऊन या मृत्यू लोकामध्ये आपल्याला भगवंताची ओळख व्हावी, भगवंताची भेट व्हावी म्हणून त्यांची तळमळ असते। म्हणून ते देहरूपाने आपल्या तुमच्या आमच्या समोर येत असतात। आणि असे सद्गुरूंना आपण कसं शरण गेलं पाहिजे तर बघा, तनु मनु जीवे चरणासी लागावे का अगरवता करावे दास्य सकळ। म्हणजे तन मन धनाने सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे। आणि असं शरण गेल्यानंतर काय होतं की बघा, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आपी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। असं जर का आपण सद्गुरूंना शरण गेलो तर त्यांच्याकडचे जे ज्ञान आहे ते आपल्याला ते सहज देतात आणि त्यांच्यासारखं आपल्याला करतात। आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। सद्गुरु तत्व असं आहे की ते आपल्याला आपलं सारखं बनवतात। अन्यथा आपला फक्त
या जगतामध्ये आपण वावरत असताना आपला फक्त काय म्हणतात त्याला, फक्त आपला हे करून घेतात, वापर करून घेतात, परंतु सद्गुरू आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. म्हणून सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर जसं एखाद्या म्हणजे पुरुषाच्या हातामध्ये चिंतामणी जर का मिळाला तर तो चिंतामणी त्याची सर्व इच्छा पूर्ण करतो, चिंतामणी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. परंतु सद्गुरूंना जर का आपण शरण गेलो तर सद्गुरू आपल्या सांसारिक अडचणीवरती जे काही आपल्याला अडचणी असतील त्या सुद्धा दूर करतात आणि आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जातात. म्हणून बघा की सद्गुरू कसे असावेत, तर ते सतत ब्रह्मनिष्ठ असावेत, कृपाळू असावेत आणि क्षत्रिय असावेत. म्हणजे का असे असावेत, ह्यामधला एक जरी सद्गुरूंच्याकडे गुण कमी असेल, जर सद्गुरू ज्ञानी आहेत, सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहेत, परंतु सद्गुरू कृपाळू नसतील तर साधकाचा उद्धार होणार नाही. आणि तुम्हा आम्हाला सर्वांना सद्गुरू खूप आपल्याला कृपाळू मिळालेले आहेत, दातृत्व आहे त्यांच्याकडं, ब्रह्मनिष्ठ आहेत. मग अशा सद्गुरूंना आपण शरण गेलो तर नक्कीच आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. मग त्यासाठी आपण शिष्य कसा असावा किंवा अधिकारी कसा असावा, गुरूंच्याकडे जाताना त्या अधिकाऱ्याकडे सुद्धा काहीतरी असायला पाहिजे. मग काय असायला पाहिजे, तर त्याच्या ठिकाणी मल आणि विक्षेप हे दोन दोष असता कामा नये. आणि हे दोन दोष फक्त ते स्वतःच आपल्याला घालवायचे आहेत. मल विक्षेप घालवायचा म्हणजे मल म्हणजे पाप, पाप घालवायचं म्हटलं तर आपण नामस्मरण केलं पाहिजे आणि उपासना केली की आपल्यातला चंचलपणा कमी होतो. म्हणजे जे धर्म कार्य असतं तिथं आपण जर आपल्याला झाडू मारण्याचा प्रसंग आला तरी झाडू मारलं पाहिजे, महाप्रसाद वाढण्याचा प्रसंग आला तरी वाढलं पाहिजे, गुरूंची त्या ठिकाणी सेवा काहीही जरी असली तरी केली पाहिजे. म्हणजे आपल्या त्या ठिकाणचा मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त होतात आणि आवरण दोषाकडे, आवरण दोष निवारण्याकरता फक्त आणि फक्त सद्गुरूच आपल्याला कामी येतात आणि ते सद्गुरू आपल्याला शोधत येतात. आज बघा सर्वांना आपले सद्गुरूंनी स्वतःहून त्यांनी आपल्याकडं आकर्षित आपल्याला केलेलं आहे. म्हणजे आपल्या ठिकाणचं मल आणि विक्षेप गेल्यामुळे त्यांनी आपल्याला आपलं केलेलं आहे. आणि असं आपण त्यांच्या सेवेत कायम राहिलं पाहिजे. कारण एक वेळ आपण कुटुंबाची सेवा केली तरी त्या ठिकाणी आपल्याला ताप होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की काय म्हणतात, करिता या सेवा कुटुंबाची, कुटुंबाची सेवा केली तर त्या ठिकाणी त्रासच आपल्याला मिळत असतो. परंतु सद्गुरूंची सेवा केली तर ते सद्गुरु तत्व आपल्याला काय करतं, तर आपणासारखे ते आपल्याला करत असतात. म्हणून मज हृदय सद्गुरू, त्या सद्गुरूंना आपल्या हृदयामध्ये, हृदय म्हणजे अंतःकरणामध्ये आणि अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, या ठिकाणी त्यांचं विराजमान आपण केलं पाहिजे. आणि ते विराजमान करण्यासाठी मल आणि विक्षेप म्हणजे पाप क्रोधादी विकार हे घालवले पाहिजेत. आणि हे विकार गेल्यानंतर सद्गुरू आपल्या ठिकाणी कायम आपल्या ठिकाणी असतात. कारण बघा माऊली सुद्धा एका ठिकाणी म्हणते की देव आणि सद्गुरू, मगाशीच म्हटलं की देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे मज हृदय सद्गुरू तेने तारिला हा संसार पुरू, तसं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांती असी कामू विषयावरी. विषयातून आपण बाजूला झालो की आपल्या हृदयामध्ये सद्गुरू आणि देव हे आहेतच. ते कुठेही जात नसतात, कुठेही ते आपल्याला फक्त काय झालेला असतो की भ्रम झालेला असतो आणि आपण संसाराला सत्य समजत असतो. जे डोळ्याने दिसते त्याला सत्य समजतो, या जगताला सत्य समजतो. त्यामुळं आपण आपल्या तत्वापासून लांब गेल्यामुळं आपल्याला आपल्या स्वरूपाचं विसर पडलेला आहे. आणि हा विसर आपल्याला पडू नये यासाठी सद्गुरू सेवेत कायम आपण राहिलं पाहिजे. आणि बघा वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हा वेगळा नाही. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रते, गहिनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सुजविला. आणि बघा निवृत्तीनाथापर्यंत ही नाथ संप्रदाय होता.
आणि निवृत्तीनाथापर्यंत एक शिष्य आणि एक गुरु अशीच परंपरा होती. परंतु माऊलीने काय केलं की निवृत्तीनाथांच्याकडे परवानगी मागितली आणि या सर्व जड जीवांचा उद्धार व्हावा या तळमळीने त्यांनी निवृत्तीनाथांच्याकडे आदेश मागितला आणि हे गुह्य जे ज्ञान आहे ते संपूर्ण जगताला मिळावं म्हणून माऊली हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आणि नाथ संप्रदाय त्या ठिकाणी माऊलीने संपूर्ण ज्ञान जगताला उघडं परब्रह्म हे तत्व सांगितलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो ज्ञानदेव रचिला पाया उभारिला देवालया आणि असं ज्ञानोबा या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आणि म्हणून ती जगाची माऊली झालेली आहे. आणि अशा माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ही ओवी आपल्या समोर आज फक्त आणलेली आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं गुरुदेवांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की मोजक्या शब्दात आणि थोडकंच सांगा. त्यामुळं एक अल्प वेळामध्ये माझ्या बुद्धीने मला जे काही या ठिकाणी माझ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मला सांगण्याचा जो काही मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्यासमोर मांडलेला आहे. आणि या गुरुसेवामध्ये तुम्ही सर्वांनी म्हणजे माझ्यासहित सर्वांनी अखंड राहिलं पाहिजे. कारण दत्त संप्रदायाची ही जी काही परंपरा आहे ती होम हवन अशी आहे. आणि त्या होम हवन करताना गुरुनाम जर का आपण आपल्या मुखामध्ये कायम ठेवलं तर आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. या संसारातून आपलं बंधन आपणच सोडायचं आहे. गुरु फक्त आपल्यावरती कृपा करतात आणि अशा गुरूंच्या सान्निध्यात आपण सदैव राहिलं पाहिजे आणि अशी सेवा आपण केली पाहिजे. आणि अशी सेवा करून आपण आपल्या गुरूंसारखं झालं पाहिजे आणि गुरुसेवेत कायम अखंड निरंतर आपण राहिलं पाहिजे. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करून श्री दत्तात्रेयांच्या चरणावरती समर्पित करून भगवान पंढरीश राय यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल.